सुप्रभात मंडळी, नवीन हिमालयन 450 सोबतच याचं नवीन ट्रिप नॅव्हिगेशन सिस्टम सुद्धा आलं आहे. रॉयल एनफील्डच्या ऑफिशियल ॲपवरून आपण हे सिस्टम ॲक्सेस करू शकतो. वायफाय थ्रू तुमचा मोबाईल बाईकशी कनेक्ट करा, नॅव्हिगेशन टॅबमध्ये जाऊन डेस्टिनेशन टाका अँड देन यू आर रेडी टू गो. याच नॅव्हिगेशन सिस्टमचा यूज करत आम्ही निघालो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी, म्हणजेच तुळापूरला. जय भवानी, जय शिवाजी. आज आपण इतिहासाच्या पवित्र भूमीत उभे आहोत, म्हणजेच तुळापूर. हेच ते ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही येथे येणाऱ्या प्रत्येक मराठी मनात संभाजी महाराजांविषयी अपार श्रद्धा आणि अभिमान असतो. त्यांच्या बलिदानाची गाथा आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य आणि धर्मरक्षण हे कधीही सोपे नव्हते. तुळापूरच्या या पवित्र भूमीतच संभाजी महाराजांनी अत्यंत अमानुष छळ सहन केला आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत धर्माची कास धरली. औरंगजेबाच्या क्रूरतेचा सामना करत त्यांनी कधीही इस्लाम स्वीकारला नाही आणि अखेर वीरगती पत्कारली. महाराजांच्या समाधीस्थळाजवळच त्यांच्या परम मित्र कवी कलश यांचे देखील समाधीस्थळ आहे. समाधीस्थळाचे दर्शन घेऊन संगमेश्वराचे दर्शन घेण्यास आम्ही पोचलो. तुळापूर केवळ समाधीस्थळ नाही तर इतिहासाचा साक्षीदार आहे. येथेच भीमा, इंद्रायणी आणि भामा नद्यांचा संगम होतो. पण सगळ्यांनी संभाजी महाराजांचा हा इतिहास लक्षात ठेवला पाहिजे आणि त्यांच्या या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जय संभाजी, जय शिवराय, जय भवानी. त्रिवेणी संगमाचे दर्शन घेऊन नेहमीप्रमाणे उसाचा थंडगार रस पिला. समाधी परिसरात काही दुकाने आहेत, त्यामध्येच एक दुकान होतं चंद्रकोर. हे काका हवे त्या साईज, शेप आणि डिझाईन मधल्या चंद्रकोर बनवून देत होते, तेही लाईव्ह. त्यांच्याकडून काही चंद्रकोरी आम्ही विकत घेतल्या. त्यानंतर आम्ही जाणार होतो रांजणगावला महागणपतीचे दर्शन घ्यायला, अष्टविनायक मधला 8वा गणपती. वाटेतच हनुमंताची भव्य अशी मूर्ती दिसली. जय हनुमान बोललो आणि पुढे प्रवास सुरू केला. रांजणगाव महागणपती हे मंदिर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात स्थित आहे. हे मंदिर पुण्याहून सुमारे 50 किलोमीटर अंतरावरती आहे. हे गणपतीचे स्वयंभू स्थान आहे व स्वयं इंद्रदेवानीच या गणपतीची स्थापना केली व पूजा अर्चना केली असे मानले जाते. येथील गणपतीची मूर्ती अतिभव्य असून असे म्हणतात की मूळ मूर्ती अत्यंत मोठी होती, परंतु सध्या ती अलंकाराखाली लपलेली आहे. या महागणपतीला रांजणगावचा महागणपती असे नाव पडण्याचे कारण म्हणजे भगवान शंकराने येथे त्रिपुरासुरावर विजय मिळवून गणपतीची उपासना केली होती. हे मंदिर पेशव्यांच्या काळात अधिक विकसित करण्यात आले. माधवराव पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराला महालक्ष्मी दरवाजा असे म्हणतात. गणेश उत्सव, अंगारिका चतुर्थी आणि विशेषतः भाद्रपद चतुर्थीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. महागणपती हा सर्व संकटांवर विजय मिळवणारा, बुद्धी शक्ती प्रदान करणारा देव मानला जातो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा. येथे आलेल्या प्रत्येक भक्ताला अपार समाधान, सकारात्मक ऊर्जा मिळते. मंदिर परिसरात भक्तांसाठी निवासस्थान, प्रसादालय व पूजेचे वस्तू खरेदी करण्यासाठी काही छोटीशी दुकानं आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूस विविध कार्यक्रम घेण्यासाठी भव्य असे सभामंडप आहे. महागणपतीचं दर्शन घेतलं आणि परत निघालो परतीच्या प्रवासाला. अहोंच्या हिमालयनवरची ही तुळापूर रांजणगाव ट्रिप तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा.